जे ही सिरीज पहिल्यांदा पाहत आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुण्याहून केरळ ट्रिप करत आहोत स्वतःच्या गाडीने। ही ट्रिप आम्ही खूप कमी बजेटमध्ये केलेली आहे। हा सिरीजचा चौथा एपिसोड आहे। आधीचे एपिसोड तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर आज आपण निघालो आहे चेलाकुडीवरून अथिरापल्लीकडे। चेलाकुडी ते अथिरापल्ली 40 किलोमीटरचे अंतर आहे, म्हणजे साधारणतः 1 तास। आणि आजचा एपिसोड विशेष होणार आहे। एखाद्या ट्रॅव्हल कंपनीला तुम्ही लाखो रुपये देऊन किंवा विमानाने तुम्ही केरळची ट्रिप करून पण तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळणार नाहीत ज्या आम्ही पाहिल्या। आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल। केरळ इतर राज्यांपेक्षा कसे वेगळे आहे हे आज पाहायला मिळेल। तर चला सुरू करू। चौथा दिवस, ही आहे आमची केरळ स्टोरी। रस्त्याने जाताना एक फळे विकणारी महिला दिसली। फळे वेगळीच दिसत होती। आम्ही गाडी थांबवली आणि घेण्याचा प्रयत्न केला, पण इथे लँग्वेज प्रॉब्लेम। शेवटी इशाऱ्याने हा व्यवहार पूर्ण केला, फळे घेतली आणि पुढे निघालो। केरळमध्ये असा कोणताच रस्ता नाही जिथे तुम्हाला चर्च नाही पाहायला मिळणार। पुढे एक सुंदर वॉटर पार्क दिसले, पण आम्ही थांबलो नाही, कारण पुढे खऱ्या वॉटर पार्कवर जायचे होते। जसजसे आम्ही अथिरापल्लीच्या दिशेने पुढे जात होतो तस तसा केरळचा खरा निसर्ग आमच्या डोळ्यासमोर उलगडत होता। मे महिन्यात सुद्धा दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग, मध्ये शांत रस्ता आणि अधूनमधून दिसणारी छोटी घरं। हा प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नव्हता, तर केरळला जवळून अनुभवण्याचा होता। कुठे नारळाची झाडे, कुठे रबराची शेती, तर कुठे घनदाट जंगल। हा रस्ता पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते, केरळ फक्त टुरिस्ट प्लेसेस नाही, तर प्रत्येक किलोमीटर मध्ये अनुभवायचा प्रवास आहे। पुढे अथिरापल्ली धबधब्याजवळ पोहोचलो आणि सीझन नसताना सुद्धा एवढी गर्दी होती की पुढे 1 किलोमीटर लांब जाऊन गाडी लावावी लागली। तर हे पहा, आता खूप लांब गाडी लावलेली आहे आणि आता तिकडे चालत जायचंय धबधब्यापाशी। हे बघा, आम्ही तिकडून असं आलेलो आहे, गाडी तिकडे लावली आहे आणि आता इकडं जायचंय। अर्धा किलोमीटर गेलं तर शिव दिसेल वरून, इथून वरती डोंगरावर। हा, आणि पर धबधब्यात जायचं असेल तर जाऊन येऊन 4 किलोमीटर आहे। जाऊन येऊन म्हणजे 4 किलोमीटर इथून अर्धा किलोमीटर वर गेलं तर व्ह्यू आहे। आणि इकडच्या साईडला काय म्हणले, गेलं तर तिकडून पण व्ह्यू आहे। व्ह्यू आहे इथून 200 मीटर असेल। नेटवर्क वगैरे चालत नसेल, तसा काही प्रॉब्लेम असेल, त्यामुळे फक्त कॅश। किती रुपये तिकीट आहे? ठीक आहे, भाऊ किती रुपये तिकीट आहे? काय घेतलंय तू? वॉटरमेलन बर, कसे होते? तू काय घेतलं? कैरी कशी होती? छान होती। वॉटरमेलन बेस्ट होता। वॉटरमेलन बेस्ट होता। बरं, किती रुपये तिकीट आहे? 2 चाइल्ड आणि 3 अडल्ट 210 रुपये। ओके, चाइल्डला 15 रुपये का? ॲडल्टला 60 रुपये तिकीट आहे। सांग बरं, इथून काय 3 किलोमीटर जायचं का? नाही, इथून 400 मीटर वरती व्ह्यू आहे हा, वॉटरफॉलचा। वॉटरफॉल व्ह्यू। हा, पण जर पूर्ण धबधब्यामध्ये जायचं असेल खाली हा, तर जाऊन येऊन मग 3 ते 4 किलोमीटर होतं। ओके। इथून पूर्ण धबधब्यात खाली जायचं असलं जाऊन येऊन 3 ते 4 किलोमीटर होतं। आणि चढायला आहे, त्यामुळे वृद्ध लोक नाही। हे पहा, असं खाली जायचंय आणि तिकडं वरती आहे। खाली जाताना काय वाटणार नाही, पण वर येताना चांगलाच दम लागणार आहे। वॉटरफॉल व्ह्यू आलेला आहे आणि नक्की पाण्याचा तर काय आवाज येत नाहीये। उतार पाहूनच लक्षात आले होते येताना खूप त्रास होणार आहे। आणि बाहुबलीचा जो व्ह्यू आहे तो रस्ता इथून 1.5 किलोमीटर खाली आहे, म्हणजे 1.5 किलोमीटर खाली जायचं आणि परत 1.5 किलोमीटर वर यायचं। तो रस्ता यापेक्षा अवघड आहे। यावेळेस काय पाणी दिसत नाहीये। नाही, तेच धबधबा कुठे, मी तेच पाहतोय। वेर इज धबधबा भाई? आय एम ऑल्सो सर्चिंग वेअर इज धबधबा। धबधबा चालवलं कुठे? तेच बघतोय मी, धबधबा कुठे। हे सगळं पाणी इथे येतं आणि आपल्या पिक्चर मध्ये जो धबधबा दिसतो तो तिथे। मे महिना असल्यामुळे पाणी जवळपास संपलेच होते। पाणी नसून सुद्धा पर्यटकांची प्रचंड गर्दी होती, आणि ज्यावेळेस पाणी असेल तेव्हा तर पर्यटकांची किती गर्दी असेल। असो, मगाशी जो बोर्ड दाखवला, हा इथून आपल्याला खाली जायचे असते, जिथे बाहुबलीचं शूटिंग झालं तिथून आपल्याला ऍक्च्युअल धबधबा पडताना दिसतो। उन्हाळा होता, पाणी पण नव्हते, त्यामुळे आम्हाला काही गरजेचे वाटले नाही खाली जाणे। पण जर का तुम्ही पावसाळा किंवा पावसाळ्यानंतर येणार असाल तर तुम्ही खाली जाऊ शकता।
हे बघा, हे सगळं तुम्हाला जे दिसतंय गर्दी, ती गर्दीच नाहीये, काहीच गर्दी नाहीये. कारण आम्ही आलेलो आहे मे एंडिंगला, 29 मे, आणि तुम्ही येणार सीझन मध्ये, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तेव्हा इतकी भयानक गर्दी असणार आहे. हे सगळं पॅक भेटणार तुम्हाला. तास दीड तास तुमचा ट्रॅफिक मध्येच जाणार आहे. कारण तेव्हा पाणी असतं धबधब्याला, आणि मग लोक पण तेव्हाच येतात. मग तुम्हाला पाण्यावर गर्दी पण पाहायला लागणार आहे. तर त्या तयारीत या तुम्ही. इथं गर्दीमध्ये आपण अडकणार आहे. तर आता पुढचा जो आहे व्ह्यू 200 मीटरवर, जिथून जे काही धबधब्याचा व्ह्यू भेटतो तिथं जाऊ. आता चला. हे पहा, इथून पावसाळ्यात भयानक पाणी येताना दिसेल. तर इथं पार्किंग अलाउड नाहीये. तरी पण 2 मिनिटासाठी गाडी थांबवली आणि आता आपल्याला लगेच जायचंय. तर आपण बघितलं काय छोटाच धबधबा होता. ते ऍक्च्युली खाली जायला 3 किलोमीटर जायला लागेल. तुम्हाला जायचं तर तुम्ही ते जाऊ शकता 3 किलोमीटर. तेव्हा तो काही एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला बाहुबलीचा, खालून वरपर्यंत. आणि आपल्याला तर नाही जायचं 3 किलोमीटर पर्यंत. तर आता आपल्याला पुढे जायचंय. मुन्नोरे आईसलँड काहीतरी आहे, तिकडे जायचंय. आता 5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर बघू आता पुढं कसं काय होतंय ते. गुगल लोकेशन नाहीये, म्हणजे नेटच नाहीये, ते नेटवर्कच नाहीये. आणि गुगल लोकेशन पण लावता येत नाही. तरी आता विसरत जाऊ. चला आता. अथिरापल्ली धबधबा पाहून आम्ही पुढे निघालो आणि इथून सुरू झाला आजच्या दिवसाचा खरा वेगळा अनुभव. साधारणपणे आपण केरळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं बॅकवॉटर्स, हाऊसबोट, मुन्नार, टी गार्डन, बीचेस, वॉटरफॉल. पण आज आम्हाला केरळचा जो भाग पाहायला मिळाला तो कोणत्याही टुरिस्ट ब्राउचर मध्ये पूर्णपणे दिसत नाही. अथिरापल्ली पासून पुढे जाताना रस्ता जंगलातून जात होता. दोन्ही बाजूला हिरवी झाडं, मधून जाणारा शांत रोड आणि त्या रस्त्यावर असलेली एक वेगळी शांतता. पुढे गेल्यावर आम्हाला एक चेक पॉइंट लागला. इथे फार काही मोठी चेकिंग नव्हती, फक्त नाव, गाडी नंबर आणि कुठे जाणार. या चेक पॉइंटवर एक मुलगी मदत मागत होती. तिची भाषा आम्हाला पूर्णपणे समजली नाही, पण तिच्या हातात असलेल्या पॅम्पलेट वरून कळलं की तिच्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी ती मदत गोळा करत आहे. तिच्या बोलण्यावरून आम्हालाही लक्षात आले की मुलगी खरं बोलत आहे. एक छोटी मदत म्हणून आम्ही 100 रुपयाची मदत केली आणि पुढे गेल्यावर तो बोर्ड सुद्धा दिसला आणि यावरून व्हेरीफाय झाले खरंच त्या मुलीला मदतीची गरज होती. छोटी का होईना मदत केली म्हणून आनंद होता. आणि इथून पुढे आम्हाला दिसायला लागलं ते ग्रामीण केरळचं एक वेगळंच रूप. हा ग्रामीण भाग होता, पण रस्त्याची क्वालिटी पाहून आम्ही खरंच आश्चर्यचकित झालो. रस्ता इतका स्मूथ होता की कुठेही खड्डा शोधायला जागा दिसत नव्हती. दोन्ही बाजूला झाडं, मधून स्वच्छ रोड मार्किंग आणि कुठेही धूळ, गोंधळ किंवा बेफिकिरी दिसत नव्हती. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला अनेक दुचाकी दिसल्या, पण विशेष काय, जवळपास प्रत्येक रायडरने हेल्मेट घातलेलं होतं. फक्त रायडर नाही तर मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घातलेलं होतं. थोड्या वेळाने आम्ही जेवणासाठी एका हॉटेल जवळ थांबलो. काय लिहिले माहित नाही, पण आता थोडं जेवण करू, कारण दुपारचे 2-2:30 वाजलेले. बघू आता इथं काय काय भेटते, काय ऑर्डर करता येते. हे पा, हे काहीतरी नवीन पदार्थ आहे. आणि तो 5 राईस प्लेट, एक ये. ओके ठीक आहे, चला. ॲक्च्युली आपण आता हे आउटसाईड आहे, सिटीपासून खूप लांब आहे. आपण मुन्नूर आईसलँडला चाललोय, त्या रोडला आहे, सिटीपासून खूप लांब आहे. हा रोड पहा, गाडी काय स्पीडने चालली. समोर बंगला, हे हॉटेल, हे पहा इकडं बंगले. म्हणजे केरळ खूप डेव्हलप आहे, महाराष्ट्रापेक्षा खूप पुढे. रोडचीच कंडिशन बघून या सगळ्या गोष्टी कळतात. काय महाराष्ट्राला एवढं प्रगत करताय की खूप शिकण्याची गरज आहे महाराष्ट्राकडून. म्हणजे इथं नैसर्गिक साधन संपत्ती तर आहेच, पण हे लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे पण खूप हाय लेवलचं आहे. आणि इथं असे कोणी भिकारी असतीलच, त्याचा विषय नाही, पण एवढे पण दिसले नाही महाराष्ट्रात जेवढे दिसतात तेवढे. काय बंगला आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. नैसर्गिक साधन संपत्ती.
हे राईस आणि ह्याच्यावर काय ते काय काय असेल हे सांबर, हे पापड आणि ह्या भाज्या, ह्याला मिल म्हणतात. हो, मासा पण मागवलेला आहे 30 रुपयाला. हे पहा इंटरनल रोड पण. मी ह्या मेन रोडपासून इकडं आतमध्ये चालत चालत आलो बघायला, पण आतमधले रोड पण काय सुपर रोड आहेत. हे बंगले, ॲक्च्युली आपली ट्रिप टुरिस्ट प्लेसेस नाही, ॲक्च्युअल लोकल केरळ झाल्यासारखी वाटते मला. गॅसवाला हो, जेवण झालेलं आहे. 800 रुपये काहीतरी बिल आलं, 802 रुपये बिल आलं. आणि पहा ही इडली, ही कशी वेगळ्या पद्धतीची इडली, जाड इडली बनवतात. ती आपल्यासारखी पातळ इडली नसते. ठीक आहे, चला आता निघू. एवढे चार्जर बरोबर घेतलेले आहेत. ही पॉवर बँक, ही पॉवर बँक, हे सगळं जवळ पाहिजेलच. किती चार्जर आहेत पहा. ही एक्स्ट्रा वायर. आता ही पॉवर बँकला वायर लावायची, मोबाईल कनेक्ट. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी पोलीस दिसले तर हेल्मेट घालायचे आणि पोलीस गेले की हेल्मेट काढायचं, अशी मेंटॅलिटी अजून पण दिसते. पण इथे ग्रामीण भागातही रायडर आणि पिलेन दोघेही हेल्मेट वापरताना दिसले. सेफ्टी ही जबरदस्तीने नाही तर सवयीने आली पाहिजे, हे या रस्त्यावर आम्हाला स्पष्ट दिसले. पुन्हा एकदा हा ग्रामीण केरळचा रस्ता पहा, किती शांत, स्वच्छ, किती स्मूथ. आता या प्रवासात अत्यंत विशेष भाग सुरू होतो, केरळमधील सुंदर बंगले. लक्षात ठेवा, आपण शहरात नाही आहोत, हा केरळचा ग्रामीण भाग आहे. तरीही रस्त्याच्या बाजूला दिसणारी सुंदर घरं पाहिली की लगेच जाणवतं, इथले लोक त्यांच्या घराच्या बाबतीत खूप पॅशनेट आहे. हा बंगला पहा, निसर्गाच्या मध्ये, स्वच्छ रस्त्याच्या बाजूला, सुंदर कंपाऊंड वॉल, आकर्षक कलर कॉम्बिनेशन, नीटनेटकं गेट आणि कम्प्लीट फिनिश लुक. असं वाटतं की जणू कालच कलर केला आहे. एका घरामागून एक घर, प्रत्येकाची डिझाईन वेगळी, रंग वेगळे, पण एक गोष्ट कॉमन, घर नीटनेटके आणि अभिमानाने बांधलेले. केरळ आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे घर हा फक्त राहण्याचा स्ट्रक्चर नसतो. घर हे स्टेटस, कल्चर, क्लायमेट आणि एस्थेटिक याचं कॉम्बिनेशन असतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे केरळमधील गल्फ मायग्रेशन. अनेक केरळीयन लोक वर्षानुवर्षे गल्फ कंट्रीज मध्ये काम करतात. त्यातून आलेल्या पैशाचा एक मोठा भाग घर बांधणे, घर रिनोव्हेट करणे, मुलांचे शिक्षण, व्हेइकल आणि लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणे यावर खर्च होतो. अर्थात प्रत्येक घर गल्फ मधून येणाऱ्या पैशाने बांधलेलं आहे हे बनणं चुकीचं आहे. केरळमधील आणखी एक गोष्ट पूर्ण प्रवासात पुन्हा पुन्हा दिसली, चर्चेस, क्रॉसेस आणि ख्रिश्चन सिम्बल्स. काही ठिकाणी मोठी चर्च, काही ठिकाणी रोड साइड क्रॉस, काही ठिकाणी छोटी प्रेयर प्लेस, तर काही ठिकाणी जिजस किंवा मदर मेरीच्या मूर्ती असलेली श्रद्धास्थळे दिसत होती. आम्ही या घराकडे पाहण्यात इतके गुंग झालो की आम्ही व्हिडिओ काढायचो विसरलो. प्रत्येक घराचं वेगळं डिझाईन, सुंदर बंगले, त्याचे कलर. आम्ही पाहत राहिलो, आम्हाला व्हिडिओ काढायचेच लक्षात नाही. इथे दिसणारे फुटेज डॅशकॅम मधील आहेत. डॅशकॅम पुढील रोडचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्यामुळे बाजूच्या बंगल्याची पूर्ण ब्युटी कॅमेऱ्यामध्ये नीट कॅप्चर झालेलं नाही. पण प्रत्यक्षात हा अनुभव खूप वेगळा होता. जर तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये इंटरेस्ट असेल, बंगलो डिझाईन आवडत असेल, एलिव्हेशन, कलर कॉम्बिनेशन, कंपाऊंड वॉल, रूफ डिझाईन, गेट डिझाईन याकडे तुमचं जास्त लक्ष असेल, तर केरळच्या या ग्रामीण रोडवर तुमची ड्राईव्ह तुमच्यासाठी एक वेगळी इन्स्पिरेशन ठरू शकते. काही ठिकाणी घरे इतकी सुंदर दिसतात, त्यांचे फोटो काढायचे वाटतात. आणि इथे तुलना करताना एक गोष्ट महत्वाची, आपण या ग्रामीण केरळची तुलना मुंबईच्या मरीन ड्राईव्हशी करायची नाही. तुलना करायची आहे ती आपल्या ग्रामीण एरियाशी, गाव विरुद्ध गाव, ग्रामीण भाग विरुद्ध ग्रामीण भाग. तेव्हा फरक जाणवतो. रस्ते, स्वच्छता, घराची देखभाल, कंपाऊंड, रंगकाम, पार्किंग, लोकांची शिस्त. हा प्रवास म्हणजे फक्त निसर्ग नव्हता, हा प्रवास होता लाईफस्टाईल ऑब्झर्वेशन करण्याचा. समोर सुंदर रस्ता, बाजूला हिरवळ,
मध्ये मध्ये दिसणारे आकर्षक बंगले आणि रस्त्यावर नियम पाळणारे टू व्हीलर चालक. मी पुन्हा सांगतो, हा ग्रामीण भाग आहे आणि म्हणूनच हे सगळं जास्त प्रभावी वाटतं. पुढे जाताना रस्त्यात एक मोठं चर्च दिसलं. 5 स्टार प्रॉपर्टी सारखं भव्य दिसणार हे चर्च. मोठा परिसर, सुंदर डिटेल आर्किटेक्चर आणि सुंदर केलेली रंगरंगोटी. केरळमधील चर्चेस मध्ये आपल्याला वेगवेगळ्या आर्किटेक्चरल इन्फ्लुएन्सेस दिसतात. त्यामुळे चर्चेस पाहताना फक्त धार्मिक दृष्टिकोन नाही, तर आर्किटेक्चर आणि कम्युनिटी लाईफच्या दृष्टीने पाहण्यासारखं खूप असतं. पुढे काही ठिकाणी आम्हाला लोक प्रार्थना करतानाही दिसले. संध्याकाळची वेळ, रस्त्याच्या बाजूला श्रद्धास्थळ आणि शांत प्रेयर करणारे लोक. हा केरळच्या सामाजिक जीवनाचा एक भाग आहे. इथे धर्म, घर, रस्ता, गाव आणि निसर्ग हे सगळं वेगवेगळं दिसत नाही. अनेक ठिकाणी ते एकाच फ्रेम मध्ये दिसतं. निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आम्ही पुढे जात होतो. हळूहळू संध्याकाळ रात्रीत बदलली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कितीही आत गेलं तरी लोकवस्ती दिसत होती, घरे दिसत होती, लाईट दिसत होत्या, चर्चेस दिसत होते, पण गर्दी मात्र नव्हती. म्हणजे सेटलमेंट आहे पण कॅओस नाही. लोक आहेत पण रस्त्यावर अनावश्यक गोंधळ नाही. हे पहा, मुन्नेर आईसलँडला चाललोय आणि आता चहा मागवलेला आहे. हा पूर्ण भरून चहा दिला होता त्यांनी. हा इथं रोडला अजिबात रेस्टॉरंट वगैरे मिळत नाही. तर हे ओनर त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं 2 किलोमीटरवर आहे रेस्टॉरंट. तर आता जाऊ आता तिथं. हा कुठला एरिया? मुन्नेर आईसलँडला आपण मध्यभागी थांबलेलो आहे. हे पहा, मुन्नेर आईसलँडकडे जाणारा रोड आहे, पण तिकडं पलीकडूनच फाटा घ्यायचा होता. पण एक जणाने आम्हाला सांगितलं इकडं पुढं आल्यावर हॉटेल आहे, म्हणजे तिकडे एक पण हॉटेल भेटलं नाही. मग आम्ही पुढं 1 किलोमीटर थोडं पुढं आलोय आणि इथं 2 हॉटेल भेटलेले आहेत. हे एक. तर आम्हाला अथिरापल्लीपासून इकडं खूप म्हणजे गुगल मॅपने शॉर्टर डिस्टन्सचा रोड दाखवला, पण एवढा पण काही शॉर्टर डिस्टन्सचा रोड नव्हता. 10-20 किलोमीटरचा फरक होता. पण तुम्हाला अथिरापल्लीपासून मुन्नेर आईसलँडकडे यायचं असेल तर तुम्ही अथिरापल्लीपासून परत चेल्लाकुडीला जा. चेल्लाकुडीला गेला की मग तिकडून नॅशनल NH66 पकडायचा. मग तो कोची वगैरे पुढं तो इकडं येतो. तर माझ्या मते तो रूट खूप चांगला असला असता. तुम्ही आता जे फुटेजेस बघितले सगळे, आपण बंगले जे काही दाखवलं सगळं इंटरनल रोड पाहिले तुम्ही, पण थोडं त्रासदायकच होतं ते. पण ठीक आहे ना, आपल्याला केरळ आतमधून बघायला भेटलं. नॅशनल हायवेनेच न फिरता तो एक फायदा झाला. पण तुम्हाला जर का असं आतमधून फिरून जरा त्रास नसेल करून घ्यायचा तर तुम्ही परत मग अथिरापल्लीपासून चेल्लाकुडीला जा. चेल्लाकुडीपासून मग नॅशनल हायवे पकडून मग तुम्ही मुन्नेर आईसलँडला वगैरे येऊ शकता. बघा तुमच्या हिशोबाप्रमाणे. आम्ही तर मधूनच आलेलो आहे. तरी ठीक आहे, समाधानी आहे, कारण केरळ आतमधून बघायला भेटलं. हा खूप मोठा फायदा झाला. पण त्रास झाला रात्रीचा, म्हणजे संध्याकाळ आणि आता ऑलरेडी रात्र झालेली. आता किती 8 वाजलेलेत. त्रास झाला आणि आम्हाला 1.5 तास लागणार आहे जायला. ठीक आहे, बघू आता. चला, ऑर्डर अजून प्रिपेअर होतीये. त्रास झाला, पण जे पाहायला भेटलं ते विशेष होतं. खूप काही शिकवणारं होतं आणि केरळ इतर राज्यापासून कसं वेगळं आहे हे ठळकपणे दाखवणारं होतं. म्हणून तुम्ही पण या आतमधील रोडवरून नक्की या. रात्रीच्या ड्राईव्ह मध्ये एक छोटा पण लक्षात राहणारा प्रसंग घडला. आम्ही रस्त्यावरून जात होतो. एका पेट्रोल पंप मधून एक गाडी बाहेर येत होती. ती रस्त्यावर येण्याच्या तयारीत होती, पण आमची गाडी येताना पाहून त्या ड्रायव्हरने घाई केली नाही. उलट गाडी रिव्हर्स घेतली आणि आम्हाला आधी जाऊन दिलं. हा प्रसंग छोटा आहे पण मोठी शिकवण देतो. महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी अशा परिस्थितीत बरेच जण आधी घुसण्याचा प्रयत्न करतात, पण इथे त्या व्यक्तीने शांतपणे आम्हाला पास होऊन दिलं. हे पुन्हा एकदा जाणवलं, डिसिप्लिन फक्त मोठ्या गोष्टीत नसतो, अशा छोट्या छोट्या क्षणात दिसतो. आता आम्ही मुन्नेर आयलंडला पोहोचलो आहोत. उद्या सकाळी इथलं प्रसिद्ध बॅकवॉटर बोटिंग अनुभवायचं आहे. पण आजचा हा ग्रामीण केरळचा प्रवास, इथले रस्ते, इथली घरं, इथली शिस्त आणि इथली शांतता हे कायम मनात राहणार आहे. हे पहा, आपण आता मुन्नेर आईसलँडला आलेलो आहे आणि ही गाडी लावलेली आहे आणि आता रूम दाखवतो तुम्हाला.
हा हे बघा इथं की किड आहेत रूम. स्पेशल गेस्ट हंट करतो. हो स्पेशल गेस्ट हंट करतोय. ठीक आहे. बेड, फॅन, AC आणि टॉयलेट बाथरूम सगळं व्यवस्थित आहे. तर ही रूम 500 रुपयेला एक रूम पडली आणि आपण अशा 2 रूम घेतलेल्या आहेत. ही एक रूम आणि ही एक रूम. ठीक आहे. रूम वगैरे सगळं मस्त आहे. नाही नाही किडे तिथं बाहेर बाहेर नको. हे काय इथं बाहेरले किडे पळतात. तर गाडी इथं लावलेली आहे आणि आता आपण झोपायचं आहे. आपल्याला जी बोटिंग करायची आहे त्यांनी सांगितलं की सकाळी 6 वाजताच ती बोटिंग असणार आहे, कारण नंतर ऊन होतं आणि उन्हामध्ये मग तो त्रास होऊ शकतो. तर त्यांनी सांगितलं सकाळी 6 वाजताच. आणि आता मला टेन्शन आलंय सकाळी 6 वाजता उठायचं. तर लवकर झोपा आता. 9 वाजता उठायचं आहे. ओके. हा नाही ना 6 वाजता आता. चला गुड नाईट. झोपा.